सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम दरी हा चिनेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाचा रूप प्रथम नमन पांडुरंगाचा रूप प्रथम नमन पांडुरंगाचा रूप प्रथम नमन पांडुरंगाचा रूप प्रथम नमन पांडुरंगाचा रूप प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मनोजव मारुतु तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवं नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा काय होतराई त्यांच्या शरणी माझे डोळे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या नावाला निज चरणा तुमच्या नावाला निज चरणा स्वामी तुकया देवा सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त
प्रसंगी प्राप्त पवित्र स्थळी उच्चारलेला म्हटलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी संत हृदय सम्राट संत तुकोबराय यांच्या तुकाराम गाथेतील 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी. अभंगामध्ये संत तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत नामाचं महत्व सांगतात. कारण आज जे निमित्त आहे त्या निमित्ताला अनुसरून जर कोणतं कर्म योग्य आहे तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून नामचिंतन पर अभंग घेतला. अभंगामध्ये संत तुकोबराय प्रत्येक जीवाचं मुख्य कर्तव्य सांगतात. काय जन्माला आलेला प्रत्येक जीव याचं जर मुख्य कर्तव्य कोणतं असेल तर ते फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय या जीवनामध्ये जीवन जगत असताना दुसरं कुठलंही कर्म योग्य नाही. कोणतं कर्म योग्य आहे, कोणतं कर्तव्य आहे ते फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. संत तुकोबराय सांगतात संपूर्ण जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक विचार आपण आत्मसात करतो. प्रत्येक विचाराकडे जर पाहिलं तर प्रत्येक विचारामधून एक विचार निवडा. म्हणजे सार आणि आसार या 2 गोष्टीमध्ये, या 2 विचारामध्ये सार आणि आसार, या सार आसारामधून सार निवडायचं आहे. आणि सार निवडणं म्हणजे सार विचार कोणता आहे तर संत तुकोबराय सांगतात भगवंताचं नामचिंतन. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा हे सर्वात महत्वाचं आणि मुख्य कर्तव्य संत तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. मग काय होईल तर त्या भगवंताचं नामचिंतन कराल. भगवंताचं नामचिंतन तुमच्या कंठामध्ये असेल, तुमच्या मुखामध्ये असेल. परिणाम काय होईल, तुम्ही जीवन जगत असताना या जीवनरूपी भवसागरातून तुमची नाव पैल तीराकडे निश्चितच जाईल. संत तुकोबराय सांगतात जीवनामध्ये जेवढी काही संकट आहेत हे संकट निवारण्याचं काम भगवंताचं नामचिंतन करते. कोण करतं? कोणाचं नाम आहे? भगवंताचं नाम आहे. जीवन जगत असताना फक्त एकच करायचंय. आपण अनेक काही करू, तुम्ही जीवनामध्ये काहीही करा, ते सर्वच आसार आहे. सार कोणतं आहे तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताचं नामचिंतन घ्याल तर जीवनामध्ये तुमची जी जीवनरूपी नौका आहे ती नदीच्या पलीकडे, भवसागराच्या पलीकडे जाण्याचा निश्चय अंतःकरणात असेल तर ते नाम तुम्हाला तारून नेण्याचं काम करेल. बघा, जन्माला आलात, कुणाच्या जन्माला आलात? पशुच्या, माणसाच्या जन्माला आलात. माणसाच्या जन्माला आलात तर काय करायचंय? भगवंताचं नामचिंतन करायचंय. कसं? अहर्निशी. अहर्निशी म्हणजे काय? अहर म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे काय? रात्र. दिवस रात्र भगवंताचं नामचिंतन करायचंय. तर दिवस रात्र जरी नाही जमलं ना महाराज, ज्या ज्या वेळी आठवण येईल त्या त्यावेळी भगवंताचं नामचिंतन केलेलं योग्य. संतांनी दिवस रात्र भगवंताचं नामचिंतन केलं. पण प्रपंच रूपी सागरात आपण पोहून जात असताना या सागरातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर जात असताना भगवंताचं नामचिंतन तुम्हाला तारून नेणार आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन हे महत्वाचं आहे. संत तुकोबराय शेवटी सांगतात, काय सांगतात? प्रत्येक जीवानं भगवंताचं नामचिंतन केलं किंवा साधकानं, एखाद्या साधकानं भगवंताचं नामचिंतन जर केलं तर त्या साधकाची एक पिढी पुण्यवान होणार नाही. किती? एक पिढी. तुम्ही नाम घेतलं भगवंताचं तर तुमचं कुळ, तुमची पिढी पुण्यवान होणार नाही. तर किती पिढ्या होतील? कोट्यावधी पिढ्या तुमच्या पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण कसं? आवडीने भावे हरिनाम घेसी. त्या भगवंताचं नामचिंतन आवडीनं, प्रेमपूर्वक, भावानं नामचिंतन भगवंताचं घ्यायचंय. परिणाम काय? तुमच्या एका कुळीचा उद्धार होणार नाही, तुमच्या कोट्यावधी कुळीचा, तुमच्या कोट्यावधी पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संत तुकोबराय या अभंगामध्ये भाव असा स्पष्ट करतात. विठ्ठल आज या खऱ्या अर्थानं आयोजन शिंदे परिवारानं केलेलं आहे, बरोबर. आणि कुणाचं वर्ष श्राद्ध आहे तर नुसते यांचं. गाव कुठलं? वाटेफळ. पण प्रेमाला उपमा नाही महाराज. प्रेम या जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. एखाद्या बाळाला जर म्हटलं ना, एखादा बाळ
यात्रेमध्ये चुकायच्या अगोदर तो बापाला आईला सारखा म्हणत असतो की मला खेळणं पाहिजे. काय पाहिजे? खेळणं पाहिजे. आईचा पदर धरतो, ओढतो, आईची केस पकडतो, ओढतो. आई मला खेळणं पाहिजे, आई मला खेळणं पाहिजे, आई मला खेळणं पाहिजे. पण ज्यावेळेस त्याच्या आईचा पदर त्याच्या हातातून निसटतो, बाळ यात्रेमध्ये चुकतं. मग अनेक माणसं येतात, त्या बाळाला धरतात आणि म्हणतात काय पाहिजे तुला बाळा, खेळणं पाहिजे का? त्यावेळेस तो बाळ खेळणं म्हणत नाही, काय म्हणतो? मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे. कारण या जगामध्ये आईपेक्षा जास्त प्रेम बाळावरती कोणीही करत नाही. म्हणून एका आईचं वर्षश्राद्ध या ठिकाणी आदरणीय शिंदे परिवारानं वैकुंठवासी मंडूबाई भगवान नुसते यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. म्हणजे श्रद्धेनं केलं गेलेलं कर्म अर्थात वर्ष श्राद्ध. या जीवनामध्ये माणसाला अनेक कर्म करायचे, कारण कर्माशिवाय माणूसच नाही म्हणायचं. प्रत्येकाला जन्माला आलं की त्यांनी कर्मच करायचंय. म्हणून एक श्रद्धेनं केलं जाणारं कर्म आहे. आपल्या आईच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जे 16 संस्कार सांगितले, त्या संस्कारापैकी शेवटचा संस्कार म्हणजे अर्थात वर्ष श्राद्ध. आणि या शिंदे परिवाराकडून आदरणीय वैकुंठवासी मंडूबाई नुसते यांचं आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध केलं जात आहे. या ठिकाणी उपस्थित त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित आहेत, त्यांचे पाहुणे आहेत, त्यांचे नातलग आहेत, त्यांची मुलगी आहे. मुलं होती का त्यांना? मुलं नाही, 3 मुली होत्या, मुलगा नाही. माळ होती गळ्यामध्ये. हा, जीवनभर भगवंताचं नामचिंतन केलं, ज्या माणसाच्या गळ्यामध्ये माळ आहे महाराज, मरताना त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या अंतकाळी भगवंताचं नामचिंतन. तुका म्हणे एका मरणचे सरी उत्तमच कीर्ती उरे मागे. त्या माणसाची कीर्ती पाठीमागे उरतच असते, कारण भगवंताचं नामचिंतन त्या माणसाच्या मुखामध्ये. अंतकरण शुद्ध ठेवलं, घातला दुकानं देती आली अशी दान. दारावरती एखादा याचक आला तर त्याला कधी मोकळ्या हातानं माघारी पाठवलं नाही. असं त्यांचं जीवन, संपूर्ण जीवन त्यांनी उदार अंतकरणानं निस्वार्थ भावनेनं जगले. आपल्या मुलींना संस्कार दिले. अर्थात संस्कार दिल्यामुळेच हा संस्कार 16वा संस्कार आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. अशा ठिकाणी आलेले सर्वच आप्तेष्ट पाहुणे मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे मित्र कृष्ण महाराज जातेगावकर, आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद युवराज महाराज भोरे कार्लेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य ज्यांचे बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था पाटोदे येथे आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आदरणीय विशाल महाराज गिरी, आदरणीय नुसते गुरुजी बापू आहेत, दादा आहेत, आदरणीय गुरुवर्य श्रीराम काळे महाराज आहेत, राजबाप्पा आहेत, राजभाऊ आहेत, शिंदे महाराज आहेत. बाळा नाव तुझं काय? समर्थ आहेत. आणि तुम्ही काय? तुम्ही पण आमच्या जवळचेच आहेत. तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या सर्व उपस्थितामध्ये आता अर्धा तास आपल्याला कीर्तन करायचं. विठ्ठल 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 जीवन जगत असताना प्रत्येकाचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्याला भगवंताचं नामचिंतन करायचंय. कारण हा देह काही शाश्वत नाही महाराज. हा देह एक ना एक दिवस या देहाला प्रत्येकाला मातीत गाडायचंय. कुणी अमर व्हायला या ठिकाणी जन्माला आला नाही. जन्माला मनुष्य आला की तो मरणारच आहे. माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. जन्माला माणूस आला की त्याला मरायचंय. मग माणूस मेल्यावरती शोक करणं उचित आहे का अनुचित आहे? मला सांगा, सांगा बरं. अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत या ठिकाणी सर्वच जण. सांगा, उचित आहे का अनुचित आहे? एखादा माणूस मरण पावला, तो गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं शोक करणे उचित आहे का? नाही, अनुचित आहे. आपण जर त्याच्या नावानं शोक करत बसू तर तो आत्मा अविनाशी आहे. आत्मा कसा? हा देह प्रत्येकाला मातीत गाडायचा आहे, हा देह जाणार आहे. पण आत्मा कसा? अमर आहे. आत्मा अमर आहे. एक गीतेतलं तत्वज्ञान सांगतं, नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेदी अंत्याप न शोष्यती मारुता.
गीता बोलते, गीता सांगते, काय सांगते की हा आत्मा अविनाशी आहे. प्रत्येक शरीर नष्ट होणार आहे. प्रत्येक शरीर कसं आहे? नष्ट होणार आहे. पण आत्मा कसा आहे? अविनाशी. या आत्म्याला जर एखाद्या धारदार शस्त्रानं तोडायचं म्हटलं तर आत्मा तोडता येणार नाही. सोसायटीचा मोठा वारा आला, त्या वाऱ्यामध्ये जर आत्म्याला आपण ढकललं, आत्मा ढकलता येत नाही, पण आत्मा आता त्या वाऱ्यात वाहून जात नाही. मोठ्याले पूर आले, त्या पुरामध्ये आत्मा त्या पुरात वाहून जात नाही. या अग्नीमध्ये जर आत्मा जाळायचा आपण ठरवलं तर तो आत्मा अग्नीमध्ये जळत नाही. मग हा आत्मा अविनाशी आहे. मग या आत्म्याचा आशीर्वाद रूपी, या आत्म्याचं प्रेम आपल्या पाठीशी आशीर्वाद रूपी असणार आहे. म्हणून त्या जाणारा शरीरास जाणारा जो देह आहे, जो मनुष्य आहे, तो गेल्यानंतर शोक व्यक्त करणं अनुचित आहे. त्याला प्रेमानं वाट लावणं, त्याचं स्मरण करणं, अर्थात आजचं पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे, त्याच्या नावानं अन्नदान करणं हे उचित आहे. भगवंताचं नामचिंतन त्याच्या पाठीमागं करणं हे उचित आहे. कारण त्याच्या पदरामध्ये पुण्य पडण्याचं मुख्य कर्म म्हणजे अर्थात हे वर्षश्राद्ध आहे. म्हणून आपण या ठिकाणी केलं जे करत आहोत हे वर्षश्राद्ध म्हणजे अर्थात पुण्य कर्मच आहे. विठ्ठल 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 या देहाचं मुख्य कर्तव्य भगवंताचं नामचिंतन आहे. बघा, प्रत्येकानं या देहाची अपेक्षा केली, कारण भगवंतानं हा जो देह दिला, नरदेह, ही एक अनमोल देणगी आपल्याला. प्रत्येकानं या देहाची काळजी घेतली पाहिजे. कारण 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना प्रत्येकानं या देहाची अपेक्षा केली. प्रत्येकाला हा देह मिळाला नाही, कारण अनमोल देह आहे. हा देह आपल्याला मिळाला आहे, म्हणून या देहानं भगवंताचं नामचिंतन करायचंय. उगाच एखाद्या विचाराला कवटाळून दुःख आत्मसात करून आत्महत्या करणं हे योग्य नाही. हे योग्य नाही. हा देह संपवणं हे योग्य नाही. कारण या देहानं काय करायचंय तर भगवंताचं देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी देह वापरायचा आहे. आपण वापरतो देह फक्त भोजनासाठी, भजनासाठी नाही वापरत. भगवंताचं नामचिंतन या देहानं करायचंय. बघा, प्रत्येकानं या देहाची अपेक्षा केली. देवादिकानं या देहाची अपेक्षा केली. देवादिकाला हा देह कळाला, देवाला कळाला की मनुष्याचा जन्म घेतला की आपल्याला देवाचं नामचिंतन करायला मिळणार आहे, भक्ती करायला मिळणार आहे. देवाला कळालं, देवानं अपेक्षा केली या देहाची. देवाला देह कळाला पण देह मिळाला नाही. पशुयोनीचा विचार जर केला, जनावरांचा विचार केला तर त्या जनावरांना हा देह कळाला पण नाही आणि त्यांना मिळाला पण नाही. मनुष्याला हा देह मिळाला. मनुष्य, आपण मनुष्यच आहे, बरोबर आहे. दिवसा जांभळ्याला माणसाला इथे आपण मनुष्यच आहे. देह आपल्याला मिळाला सगळ्याला, प्रत्येकाला, पण देह कुठं वापरायचा याचं ज्ञान मिळालं का? तुम्हीच सांगा म्हणून. उभं कशाला केलं तुम्हाला? मिळालं का? ज्ञान मिळालं का? हा देह कशासाठी आहे हे आपल्याला कळालं का? मनुष्याला देह मिळाला पण कळाला नाही. साधू संतांना हा देह मिळाला, साधू संतांना हा देह मिळाला आणि त्यांना कळाला पण. म्हणून साधू संतांचा उपदेश घ्यायचा. सकळ जीवांचा करी तो संभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. एकनाथ महाराजांचा उपदेश आहे, तू चिंता करू नकोस, भगवंताचं नामचिंतन कर, भगवंताचं नामचिंतन कर. प्रत्येकाची काळजी घेणारा हा भगवंत तुला वाऱ्यावरती सोडणार नाही. साधू संतांचा उपदेश आहे. सहज उपदेश देतात महाराज, पण हा उपदेश
आपण अंगीकारतो का नाही हेही आपल्या लक्षात येत नाही. मनुष्याला देह मिळाला पण हा देह वायफळ गेला महाराज. भगवंताचं नामचिंतन या मुखामध्ये आलं नाही आणि शेवटी काय झालं तर दुःख पदरात पाडलं, देह व्यर्थ गेला विठ्ठल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. बेस तुम्ही करायला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. बाबा हो भगवंताचं नामचिंतन घ्या. ते आपल्या लक्षात आलं नाही, जन्म वाया गेला. आपण जन्माला आलोय फक्त भगवंताचं नामचिंतन करायचंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या जीवनामध्ये पुण्य कमवायचं असेल ना महाराज तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. आपण इतर काहीही करा, इतर काहीही करा, त्यांना पुण्य मिळेल का नाही हे सांगता येत नाही. पण भगवंताचं नामचिंतन घेतलं ना महाराज पदरामध्ये पुण्य पडल्याशिवाय राहणार नाही. बघा एखाद्या माणसाला सांगितलं ना पुण्य करायचंय, पुण्य करायचंय, भगवंताचं नामचिंतन घ्या किंवा एखादं सत्कर्म करा, तर सत्कर्म करेल का नाही त्याला सांगता येत नाही. कर्म करत असताना सत्कर्म करेल का नाही ते सांगता येत नाही. पण ज्या ठिकाणी माणसाचा फायदा ना ज्या ठिकाणी माणसाचा फायदा आहे त्या ठिकाणी माणूस गेल्याशिवाय राहत नाही. पण पुण्य कमवणं अर्थात हे शाश्वत फायदा आहे. पुण्य कमवणं हे हा शाश्वत फायदा आहे. आणि तात्पुरता प्रपंचातला फायदा जर घ्यायचा म्हटलं तर तो क्षणिक फायदा आहे. विषयात गुंतून जर फायदा मिळवत असाल तर तो क्षणिक फायदा आहे. शाश्वत फायदा कोणता आहे तर भगवंताचं नामचिंतन आहे. एक नाथ महाराजांची भाषा आहे, तुळशीची या झाडा दुरोणी न धापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणतात माहिती आहेत ना सगळ्यांना, महाराष्ट्रातील एकमेव श्रीमंत संत ज्यानं परमार्थही श्रीमंत केला आणि प्रपंच देखील श्रीमंत केला. प्रपंच देखील श्रीमंत केला. आपलं उलट आहे महाराज, आपण प्रपंच श्रीमंत करतो, प्रपंच श्रीमंत करतो. किती करतो श्रीमंत? 10 लाख, 20 लाख, 25 लाख आपल्याकडे बँक बॅलन्स असतो. किती लाख? 25 लाख आपल्याकडे बँक बॅलन्स असतो. आणि नामचिंतनाचं जर एखादा सप्ताह घालायचं म्हटलं गावा 25 लाख बँक बॅलन्स आहे. त्या 25 लाखापैकी 250 रुपये जरी द्यायचं म्हटलं तरी आपल्याला नाकी नव येतं. सप्त्याच्या देतात का सप्ताहामध्ये? जो शाश्वत फायदा आहे, जो शाश्वत फायदा आहे याच्याकडे माणसं दुर्लक्ष करतात आणि जो क्षणिक फायदा आहे त्याच्याकडे माणसं धावू जातात. नाथ महाराज काय सांगतात? तो द्राक्षाची बुडा दुधाची लावी. सांगितलं काय? तुळशीला पाणी घाला, तुळशीला पाणी घाला, तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. काय शाश्वत फायदा आहे. कळत नाही कुणाला, कळत नाही कुणाला. एखादी माऊली घालते पण बऱ्याच माऊल्या अशा आहेत की पहाटे 8 वाजता उठतात, मग कधी त्यांच्याकडून तुळशीला पाणी घालणार? पहाटे 8 वाजता उठल्यावर पाणी घालतील का? नाही घालणार. आणि सांगितलं गेलं की गावामध्ये एखादा कृषी अधिकारी आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या शेतातल्या बागेमध्ये तुमच्या द्राक्षाच्या बुडाला जर 1-1 कप तुम्ही दूध ओताल. किती कप? 1-1 कप दूध ओताल. नुसते गुरुजी 1-1 कप दूध ओताल तर तुमच्या द्राक्षाचं उत्पन्न 10 पटीनं वाढणार आहे. कुणी सांगितलं? कृषी अधिकाऱ्याने सांगितलं. शाश्वत फायदा कोणता होता? तुळशीला 1 कप पाणी घालायचं. ते कुणीच घातलं नाही. कृषी अधिकारी आला, प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या द्राक्षाच्या बागाला 1-1 कप दूध होता, तुमच्या द्राक्षाचं उत्पन्न 10 पटीनं वाढणार आहे. गावातली एकही गाय शिल्लक राहणार नाही की तिच्या काशेमध्ये एखादं कप दूध शिल्लक राहील.
सगळं दूध काढून घेतील का कशासाठी त्या द्राक्षाच्या बुडाला ओतण्यासाठी हे कर्म आहे. मग या ठिकाणी आपल्या प्रपंचामध्ये कसं आहे बघा, प्रपंच हा चतुराईनं करतात महाराज, माणसं चतुराईनं करतात आणि परमार्थ हा भोळ्या भावानं करतात. परमार्थ भोळ्या भावानं करतात. पण समाजामध्ये उलट आहे, माणसं प्रपंच चतुराईनं करतातच पण परमार्थ देखील चतुराईनंच करतात. परिणामी दुःख भोगायला येतं, परिणामी दुःख भोगायला येतं. आज बघा आपल्या गावामध्ये भजन आहे, कीर्तन आहे, या ठिकाणी ज्यांना बिदागी पकडे तेच माणसं आली. आम्ही म्हणजे आम्ही बरं का, ज्यांच्याकडे बिदागी द्यायची, ज्यांना बिदागी द्यायची तेच आले. या ठिकाणी पदरात पुण्य पाडून घ्यायचं काम आहे. आता या माझे सगळे वडीलधारी माणसं आहेत, सगळे म्हणजे अंत्यकरणात भाव ठेवून इथं समोर आले. तुमच्या चरणी नतमस्तक होतो, पण तरुण एकही या ठिकाणी उभा दिसला नाही का, तर या ठिकाणी फायदा नाही. या ठिकाणी प्रापंचिक फायदा नाही. ज्याचा फायदा तेच आम्ही आलो, बाकीचे आले नाही. महाराज अवघड झालं. आज गावामध्ये पूर्वी बापू पिंगळा यायचा, पिंगळा गोडशे गुरुजी कुठे पिंगळा यायचा, झाडावरती उभा राहून बसायचा आणि काय मागणी करायचा, ओंजळभर धान्याची मागणी करायचा. किती? ओंजळभर धान्याची मागणी करायचा. आज जर गावात पिंगळा आणायचा असला, आज गावात जर पिंगळा आणायचा असला तर 51,000 रुपये लागतात. किती लागतात? 51,000 रुपये लागतात. हा. आई प्रेमळ आहे, आई प्रेमळ आहे. कुणाला कळतं? तान्या बाळाला कळतं. तानं बाळ ज्याला काही बोलता येत नाही, ते तानं बाळ आईच्या स्तनाला 2-3 झट दिले की आई आपोआप पाना सोडते, त्याला दूध पाजते. आई तान्या बाळाला कळतं की आई प्रेमळ आहे. पण आई माझी मायेचा सागर हे सांगण्यासाठी आज 61,000 रुपये लागतात. किती लागतात? परमार्थ विकत चाललाय मला, फुकट परमार्थ नाही. फुकट पदरामध्ये परमार्थ पडत नाही. माझ्या शिवाची तलवार आजही चमकदारच होती, कालही चमकदारच होती आणि इथून पुढे देखील चंद्र सूर्य असेपर्यंत चमके शिवाची तलवार ही चमकदारच राहणार आहे. राजा माझा राजा, माझ्या राजांची कीर्ती ही अजरामर आहे. पण ती कीर्ती सांगण्यासाठी आज महाराज 45,000 रुपये घेतल्याशिवाय येत नाही. म्हणजे परमार्थ विकत चाललाय, फुकट काही नाही. फायदा जिथं असेल तिथंच माणसं येतात. विठ्ठल 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 परमार्थ असं होत नाही महाराज. परमार्थ जर करायचा असेल तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीची सांगड घालावी लागते. कोणाची? प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालावी लागते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं मुखामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन येतं. कारण नामचिंतन असं कोणाच्याही मुखामध्ये येत नाही. नामचिंतन आणि प्रपंच आणि परमार्थाची सांगड जर घालायची असेल तर त्यासाठी संतच व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? संतच. कारण नवरा जर परमार्थ करायला लागला, विठ्ठल 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 प्रपंच आणि परमार्थाची जर सांगड घालायला लागली, नवरा जर परमार्थ करायला लागला ना महाराज, तर त्या नवऱ्याला त्याची बायको आड येते. नवऱ्याला त्याची बायको आड येते. आणि बायको जर परमार्थ करायला लागली तर त्या बायकोला नवरा आड येतो. दोन्ही एकच. परिणामी दोघाचाही परमार्थ होत नाही. दोघाचाही परमार्थ होत नाही. म्हणजे अगोदर प्रपंच जिंकावा लागतो. अर्थात अगोदर प्रपंच जिंकावा लागतो. प्रपंच जिंकला परिणामी परमार्थ तुमचा सफल झाला. एक चैतन्य महाराज देगलूरकरांचं वाक्य आहे की ज्यानं शुद्ध अंतकरणाने प्रपंच केला, ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे, ज्यानं शुद्ध अंतकरणाने प्रपंच केला, त्याचा परमार्थ झाला. महाराज आमच्यासारखी कंबर बांधायची, गळ्यात माळा घालायच्या, टिका बुका लावून फेट बांधून पक्वाचं बदलून गायन करून जर परमार्थ होत असेल तर त्याला परमार्थ म्हणत नाहीत. होतो बरं का आमचा पण त्याला परमार्थ म्हणत नाहीत. कारण भाव नसेल तर परमार्थ होत नाही. पण ज्याचा भाव शुद्ध आहे त्यानं कधी शुद्ध ज्याचा भाव झाला
वाक्य ज्याचं अंतकरण शुद्ध आहे आणि शुद्ध अंतकरणाने ज्यानं प्रपंच केलाय परिणामी त्याचा परमार्थ झाला, त्याचा परमार्थ झाला. एखादा वारकरी आला त्याला जीव घातला, परमार्थ झाला महाराज. एखादा गरजू व्यक्ती आला त्याला जीव घातला, त्याला काही दान धर्म केला, परमार्थ झाला महाराज. आज आपल्याला पंगत जर घालायचं म्हटलं तर वही घेऊन अख्खं गाव फिरावं लागतं. जमतेत किती 700-800 रुपये तेवढ्यात पंगत घालावी लागते. परमार्थ होतो नाही होत, इच्छाच होत नाही. अन्नदान करायचं इच्छाच होत नाही, परमार्थ शक्य नाही, परमार्थ होत नाही. शुद्ध अंतकरणानं परमार्थ करावा लागतो. दोघांचीही गरज लागते. बायको जर आड आली तर परमार्थ होत नाही, नवरा आड आला तर परमार्थ होत नाही. मी कालच आमचे एक मित्र आहेत अमोल लांडेस वाटेबळचे, त्यांना एक मंत्र दिला की तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल ना सर तर घरातली माणसं अगोदर ताब्यात घ्यावी लागतात, घरातली माणसं. मग ते म्हणले काय महाराज काय करावं लागेल, तर आता श्रावण महिना चालू आहे. मग एक काय करतो, एक उपाय सांगतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही आमच्यावर अन्याय केला, तुमचा जन्मच अनाळ्यात झाला आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत उपाय सांगितला नाही, तुम्ही परगावच्या लोकांना उपाय सांगता. आता माझ्या पण आताच लक्षात आलं, कारण श्रावण महिना आहे. हा कोणता महिना आहे? श्रावण महिना. आता तुम्ही म्हणता आमची केस पांढरी झाली, आमची बायको अजून आमच्या ताब्यात नाही, उलटच बोलती, आम्हाला तुम्ही उपाय नाही सांगितला. मग आता ऐका काय उपाय. आता श्रावण महिना आहे. कोणता महिना आहे? श्रावण महिना. तर काय करा, चंदन प्रत्येकाच्या घरात असेल, आहे का? नसेल तर आमच्या घरून न्या चंदन. हातामध्ये चंदन घ्या, हातामध्ये चंदन घ्या. लाल किंवा पांढरा दोरा किंवा काळा दोरा, एक दोरा घ्या. काय करा, घेतला ना? हा दोरा घ्या. आता कोणता महिना चालू आहे? श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जाते पंचमीला? हा नागाची. तर नाग शोधून काढायचा. असा कसा नाग? मोठा, बारका चालत नाही, मोठा नाग. नाग शोधून काढायचा, नागाच्या माथ्यावरती तो चंदनाचा टिका लावायचा. नागाच्या माथ्यावरती चंदनाचा टिका लावायचा आणि त्याच्या शेपटीला दोरा बांधायचा. करणार ना? करणार का नाही महाराज? बायको कधीच कोणाच्या ताब्यात राहत नसतील, नवरा कधीच कोणाच्या ताब्यात राहत नसतो. ठेविले अनंत तैसीची राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. फक्त भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नामचिंतन करा, परिणामी परमार्थ झाला. विठ्ठल महाराज आतापर्यंत नाना कीर्तन सांगितलं, कीर्तनाकडे कुणी लक्ष दिलं नाही. उपाय सांगायला लागलो की सगळ्यांनी कानटाव करले, सगळ्यांनी कानटाव करले. जर हा उपाय मला माहित असता, मी अगोदर केला असता आणि ह्याच्यातून फायदा झाला असता, तर मी कीर्तन कशाला केलं असतं? सगळेच ताब्यात राहिले असते ना. हा मनाला शांती पाहिजे असेल तर भगवंताचं नामचिंतन. कारण विज्ञानानं समृद्धी येते महाराज, समृद्धी येते विज्ञानानं. आपण विज्ञानानं घरामध्ये अनुकूलता येईल, विज्ञानानं सुख प्राप्त होईल, समृद्धी येईल. पण आत्मशांती जर पाहिजे असेल ना, मनाचं समाधान जर पाहिजे असेल ना, तर त्याला फक्त भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताचा नामचिंतन आणि सत्कर्म हेच महत्वाचं आहे. दुसऱ्या कुठल्याच परिणामाने, दुसऱ्या कुठल्याच कारणाने मनाला शांती मिळणार नाही. म्हणूनच संत तुकोबराय जीवनातलं महत्वाचं कर्म अभंगाच्या पहिल्या चरणात सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी. सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी, सारा सार विचार करा उठा बुटी. सारा विचार करा उठा बुटी,
सारा सारा विचार करा उठा उठे सारा सारा विचार करा उठा उठे खाली बसा, खालीच बसा. कीर्तन बंद करू आपण. जवळ जाण्यापेक्षा मनातून त्यांची प्रार्थना करा, मनातून त्यांची पूजा करा. पोचेल त्यांची पूजा, फक्त व्यत्यय आणू नका. खाली बसा. 5 मिनिटात कीर्तन संपायचं. सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. संत तुकोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतात, भगवंताचं नामचिंतन महत्वाचं आहे. भगवंताचं नामचिंतन घेतलं, भगवंताचं नामचिंतन घेतलं तर परिणाम काय होईल, तर जीवनातली दुःख, जीवनातील जेवढी काही संकट आहेत, ही संकट दूर होणार आहेत. बघा, भगवंताचं नामचिंतन एवढं प्रेमानं घ्या, एवढं प्रेमानं घ्या. किती प्रेमानं? आई आपल्या बाळावरती जेवढं प्रेम करते ना, आई आपल्या बाळावरती जेवढं प्रेम करते ना, किती प्रेम करते आई आपल्या बाळावरती. सागरात जेवढं पाणी आहे, सागरामध्ये जेवढं पाणी आहे, मोजता येतं का? नाही मोजता येत. त्याच्यापेक्षा जास्त आपली आई आपल्यावरती प्रेम करते. आकाश विशाल आहे. किती विशाल आहे आकाश? हे आकाश किती विशाल आहे, या आकाशाचं मोजमाप करता येत नाही. त्याच्याही पेक्षा जास्त आई आपल्यावरती प्रेम करते. नव्हे नव्हे, या जगामध्ये धनवंता लागी मान्यता आहे सर्व जगी. या जगामध्ये सर्वच धनावरती प्रेम करतात. प्रत्येक जण मतलब असेल तर जवळ येतात, पण आई जीवनामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे, निस्वार्थ प्रेम आपल्या बाळावरती प्रेम करते. निस्वार्थ. कसंही असू दे बाळ, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, आंधळं असू द्या, बाळ पांगळं असू द्या, बाळ मुक असू द्या, बाळ कसंही असू द्या, आई त्या बाळावरती प्रेम केल्याशिवाय बाकीचे बसा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या जगामध्ये जर बाळावरती निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ती आई असते महाराज. आईपेक्षा जास्त प्रेम या बाळावरती कोणीही करत नाही. मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती.
अंतकरणामध्ये फक्त बाळ आणि बाळाशिवाय दुसरं कोणीही नसतं. आई आपल्या बाळावरती एवढं प्रेम करते. शंभू राजांना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, राजे राजे तुमच्या आईची तुम्हाला आठवण येते का? अवघं 2 वर्ष वय शंभू राजांचं. 2 वर्षाच्या वयामध्ये शंभू राजाच्या मातेनं त्यांना सोडून गेली. आई सोडून गेली. 2 वर्षाचं बाळ आई सोडून गेली. शंभू राजांना माहित नव्हतं आई आपली कशी आहे, आईचा चेहरा कसा आहे. माहित नसताना देखील शंभूराजे आपल्या आईवरती जिवापाड प्रेम करायचे. आपली आई कशी असेल हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना शंभूराजे विचारायचे. आबासाहेब सांगा ना आमची आई कशी होती. आबासाहेब सांगा ना आबासाहेब. डोळ्यातून अश्रू घळघळ व्हायचे. आबासाहेब सईबाईंचं चित्र म्हणजे शंभूराजांच्या आईचं चित्र सांगायचे. शंभूराजे हातानं चित्र रेखाटायचे आणि आपली आई शंभूराजे डोळ्यासमोर पाहायचे आणि आपल्या आईच्या प्रती कळवळा जिव्हाळा अंतकरणातील प्रेम शंभूराजांच्या दाटून यायचं. औरंगजेबाने ज्यावेळी शंभूराजांना पकडलं, साखर दंडाने बांधलं, शंभूराजांच्या अंगावरती वार केले, रक्तबंबाळ करून टाकलं शंभूराजांना. जखमी शरीरावरती मीठ चोळलं गेलं, जीभ तोडून काढली, डोळ्यात तापलेल्या सळया घातल्या. अतिशय दुःख झालं. अशा दुःखी अवस्थेमध्ये शंभूराजांना एकाचीच आठवण आली. ती आठवण कोणाची असेल ना महाराज, तर ती आठवण फक्त आपल्या आईची होती, शंभूराजाच्या आईची होती. शंभूराजांना आबासाहेबांना विनवणी केली, आबासाहेबांना हाक मारली, आबासाहेब माझा अंतिम काळ आलाय, मला सांगा माझी आई कशी होती. आबासाहेब मला सांगा माझी आई कशी होती. शंभूराजे फक्त शेवटी शंभूराजाने देखील आपल्या आईचं स्मरण केलं. कारण या जगामध्ये आईपेक्षा मोठं कोणीही नाही. आईच सगळ्यात प्रेम बाळावरती करत असते. मग मी तर म्हणेन संत तुकोबराय पहिल्या चरणामध्ये भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. कसं तर आई आपल्या बाळावरती जेवढं प्रेम करते ना, मनामध्ये जेवढं जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, त्याच्यापैकी निम्म जरी प्रेम तुम्ही भगवंतावरती केलं ना, भगवंत तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढं प्रेम भगवंतावरती करा आणि निस्सीम अंतकरणानं भगवंताचं नामचिंतन करा. परिणाम काय होईल तर आपल्या जीवनातील दुःख निवारण होईल, दुःखाचं निवारण होईल. संत तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, तयाच्या चित्ताने निरसेल संकट, 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 दुर्घट भवसिंधू. संत तुकोबराय सांगतात भगवंताचं नामचिंतन घ्या. नामचिंतन घेतलं, परिणाम झाला, जीवनातील दुःख, जीवनातील समस्या त्याचं निवारण होईल. आता तुम्ही म्हणाल प्रापंचिक समस्याचं पण निवारण होईल महाराज. पण भगवंताचं प्रेमानं नामचिंतन करायचं आणि प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालायची. परिणामी प्रपंच आणि परमार्थ देखील तुमचा सुंदर आणि यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. संत तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. कधी तुम्ही जर मनुष्य जन्माला येत असाल तर. मग आपण कुणाच्या जन्माला आलो? मनुष्य देह आपण धारण केलेला आहे. जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम, धरी हाच नियम
अहर्निशी. संत तुकोबाराय सांगतात, मनुष्य जन्माला आलात तुम्ही, भगवंताचं नामचिंतन अनिवार्य आहे, घ्यायचंच आहे. बघा, वानर कुळात जन्म घेतला कोणी? हनुमंतरायाने वानर कुळात जन्म घेतला, पण मुखामध्ये फक्त श्रीरामच, मुखामध्ये भगवंताचंच नाम राहिलं. दुसऱ्याचं नाव घेतलं का त्याने? घेतलं का? नाही घेतलं. फक्त भगवंताचं नाम घेतलं. कोणत्या कुळीत? पशुच्या कुळीमध्ये जन्माला आलं, वानर कुळामध्ये जन्माला आलं आणि हनुमंतरायाने भगवंताचं नामचिंतन घेतलं. परिणामी देह सत्कारणी लावला. स्वतः भगवंताचं नाव घेतलं आणि स्वतः देव झाले. आज महाराष्ट्रातील एकही गाव नाही की त्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर नाही. आहे का गाव? हनुमानाचं मंदिर जर नसेल तर त्या गावातल्या मुलांची लग्न होत नाही, कारण त्याच अगोदर दर्शन घ्यावं लागतं. म्हणून कशामुळं? तर भगवंताचं नामचिंतन घेतलं. पशु कुळात जन्म घेतला, भगवंताचं नामचिंतन घेतलं, परिणामी देह सत्कारणी लावला, भगवंताचं नामचिंतन घेतलं. शेवटी कुठल्याही कुळामध्ये जन्म घ्या, भगवंताचं नामचिंतन घ्या. एक सुभाषित आहे, एकेन शुष्क वृक्ष दहे मानिन वनिन्ना दहेते तद्वतम सर्वम कुपुत्रेन कुलम तथा. सुभाषित आहे बघा, एक संस्कारक्षम संस्कारमय सुभाषित आहे. या सुभाषिताचा अर्थ असा की एखाद्या जंगलामध्ये वाळलं झाड असेल, वाळलं झाड, तर ते वाळलं झाड स्वतः घर्षण, फांद्याला फांद्या स्वतःच्या घर्षण होतात त्या वाळल्या झाडाच्या. परिणामी त्या झाडाला आग लागते. ते झाड स्वतः पेट घेते. कोणतं झाड? ते वाळलं झाड स्वतः पेट घेतं आणि अख्खं जंगल जाळून टाकतं. काय करतं ते वाळलं झाड? अख्खं जंगल जाळून टाकतं. तसं या कुठल्याही कुळामध्ये एखादा वाईट माणूस जन्माला आला, वाईट माणूस जन्माला आला, स्वतःची राखरांगोळी तो करून घेणार, म्हणजे स्वतःचं वाटोळं करून घेणार. पण जन्माला आलेल्या प्रत्येक पिढ्या व्यसनाला लागतील, वाईट वळणं लागतील, अख्ख्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. पण एखाद्या कुळामध्ये एखादा चांगला मुलगा जन्माला आला, हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घेतला. परिणामी काय? भक्त प्रल्हाद तर सात्विक झालेच, पण भक्त प्रल्हादाचे अवतार तुम्हाला पुढचे माहिती आहेत. आज संपूर्ण देशामध्ये जगामध्ये संस्कार हे भक्त प्रल्हादाची सुद्धा एक प्रथा आहे. भक्त प्रल्हादाचा अवतार कोणता? अंगदाचा, नंतर संत तुकोबारायांचा, असे अवतार झालेले आहेत. मग एखाद्या कुळामध्ये सात्विक जन्माला आला, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, असे सात्विक पुत्र, सात्विक कन्या जन्माला जर आले तर त्या कुळाचा उद्धार तर होतोच, एका कुळाचा उद्धार तर होतोच. पण जन्माला येणाऱ्या असंख्य पिढ्या, कितीही पिढ्या असो, त्या सर्व पिढ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. संत तुकोबाराय हेच शेवटचं. तुका मने कोटी कुळीती पुनीत, कुळीती पुनीत. तुका मने कोटी कुळीती पुनीत, कुळीती पुनीत. पुनीत तुका मने कोटी कुळीती पुनीत, कुळीती पुनीत. 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 बावे गाता गीता विठोबाचे, बावे गाता गीता विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, निर्सेल संकट.
चिंतने निरसेल संकट निरसेल संकट भावे गाता गीत विठोबाचे विठोबाचे चिंतने निरसेल संकट निरसेल संकट निर्जल संकट निर्जल संकट भावे गाता गीत विठोबाचे संत तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या कुळामध्ये जर भगवंताचं नामचिंतन घेत असतील तर ते एक कुळी पुण्यवान होणार नाही, एका कुळीचा उद्धार होणार नाही. येणाऱ्या कोट्यावधी पिढींचा येणाऱ्या कोट्यावधी कुळींचा उद्धार झाल्याशिवाय येणाऱ्या कोट्यावधी कुळी पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाहीत. बघा एक संस्कार देणारा अभंग आहे संत तुकोबरायांचा की प्रत्येक साधकानं भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. आज भगवंताचं नामचिंतन तर दूरच पण संस्कार पण दूर गेले महाराज. आज समाजामध्ये अतिशय विचित्र अवस्था आहे, समाजामध्ये विचित्र अवस्था आहे. ज्या ठिकाणी संस्कारमय कार्यक्रम होतात, ज्या ठिकाणी सप्ताह असतो, ज्या ठिकाणी कीर्तन असतात त्या ठिकाणी गर्दी नसते म्हणून, ज्या ठिकाणी विषय सुख मिळणारी कार्यक्रम आहे, ज्या ठिकाणी
दिखावे फॅशन शो आहे त्या ठिकाणी गर्दी जास्त आहे, पण ज्या ठिकाणी संस्कारमय कार्यक्रम आहे त्या ठिकाणी विचित्र अवस्था आहे. बघा पाठीमागे आता एक महिन्यापूर्वी एक चित्रपट रिलीज झाला सैयारा, माहिती ना सैयारा. आपण जर फेसबुक काढलं, ज्यांच्याकडे मोठे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये जर पाहिलं तर ते चित्रपट पाहण्यासाठी जाणारे तरुण तरुणी अशी असंख्य गर्दी त्या चित्रपटासाठी. इतकी गर्दी की माझ्या शंभूराजाचा चित्रपट पाहण्यासाठी एवढी गर्दी नसायची. एवढी गर्दी त्या चित्रपटासाठी. चित्रपट संपला की तरुण तरुणी मोठमोठ्याने हंबारडा फोडतात. हंबारडा सैयारा. प्रेमिका प्रियसी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे असे जे विचित्र अवस्था आहे, अशा अवस्थेमध्ये अतिशय तळागाळाला समाज चाललेला आहे. इतका हंबारडा काय काय मुलींना दात खिळी बसते, काय मुलं डोकं आपटू घेतात. एवढंच प्रेम प्रियसी प्रियकरावरती करायचं असलं तर विचित्र अवस्था होऊन जाईल. तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवरती कधी करणार नाही. तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करून एवढं कधी रडलेला नाहीत. पण अशी अवस्था जर समाजामध्ये असेल ना महाराज, तर समाज दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक समाजाला, प्रत्येक घरामध्ये संस्काराची गरज आहे, भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे. घर संस्काराकडे जर वाढायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. समाजाला संस्कार पाहिजे असतील तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये जर सात्विकता आणायची असेल तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे कर्म जीवनातील महत्वाचं कर्म आहे. आजही जो वर्ष श्राद्धाचा जो आयोजन आहे, एक 16 संस्कारापैकी शेवटचा संस्कार, शेवटचा कर्म म्हणजे वर्ष श्राद्ध. आज शिंदे कुटुंबियाकडून या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा सोहळा होत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्वच नातलग आप्तेष्ट सर्व भजनी मंडळ, आदरणीय जातेगावकर महाराज, विशाल महाराज गिरी, युवराज महाराज सगळेजण आले. सुंदर कार्यक्रम झाला. या ठिकाणी उपस्थित सर्वांनीच त्यांच्यावरती नितांत प्रेम दाखवलं, अर्थात आहेच. सर्वांनी एका ठिकाणी उभा राहायचंय. आता लगेचच आरती होईल, शेवटचा अभंग होईल, आरती होईल, पुष्प वर्षाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी उभा राहायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज